आज आहे डे 2 ॲट अलिबाग. चहा घेतला ते थेट आम्ही बीचवरती पोहोचलो. आज आहे वर्षातला शेवटचा दिवस म्हणजेच 31 डिसेंबर. इथली शांतता अनुभवताना ना मनामध्ये एकच प्रश्न येत होता, की यावर्षी तू काय कमावलं? या वर्षामध्ये काय गमावलं? काय नवीन गोष्टी तुला शिकायला मिळाल्या आणि कुठल्या गोष्टी तुझ्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत? ह्याचा ताळमेळ चालत असतानाच वेळ झाली होती आता चेकआउट करायची. नेहमीप्रमाणे छोट्या माणसाने ही बॅग कोणालाच दिली नाही. आता होतं नेक्स्ट डेस्टिनेशन एक्सप्लोअर करायचं, ते म्हणजे नागाव. इथं आम्हाला खूप छान हॉटेल मिळालं. इथली स्वच्छता आणि इथलं जेवण याची खासियत आहे. जेवणामध्ये पण स्पेसिफिकली तांदळाची भाकरी, वाह! अतिशय सुंदर आणि अतिशय चविष्ट होती. हे स्पेस छोटं आहे, कोझी आहे आणि प्रत्येकाला इथं त्याची प्रायव्हसी मिळते. त्यामुळं हे एक्सप्लोअर करताना खूपच मजा येते आणि छोटा माणूस देखील ते एक्सप्लोअर करत होता. विशेषतः नेहमी त्याला मी किंवा गणेशसोबत लागतो, पण यावेळेस तो एकटाच जाऊन ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत होता. हे बघताना विशेष समाधान पण वाटत होतं आणि जाणीवही होत होती, की तो आता मोठा होतोय. इव्हनिंगला आम्ही निघालो नागाव बीच एक्सप्लोअर करायला आणि खरं सांगते ह्या 2 दिवसामधला माझा सगळ्यात आवडता बीच कुठला असेल तर नागाव बीच. इथं बऱ्याचशा वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत, वॉटर स्पोर्ट्स आहेत आणि त्याचबरोबर आम्ही सगळ्यात आधी बसलो ते ह्या घोड्याच्या राईडमध्ये. ही घोड्याची राईड करताना आणि मावळतानाचा सूर्य बघताना छान वाटत होतं. हा 2025चा सनसेट बऱ्याच गोष्टी सांगून जात होता. कशाची तरी सुरुवात करायला कशाचा तरी अंत करावा लागतो. नेहमीप्रमाणे छोट्या माणसाला इथं पाय घाण करायचे नव्हते म्हणून तो डॅडीला असं कवटाळून बसला होता, की ह्या माणसानेही मला सोडलं नाही पाहिजे. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि डे 2 ॲट अलिबाग आपण कंटिन्यू करतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.